कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते, दुःखाचे काटे टोचूनही खडखडून हसावे लागते। जीवन यालाच म्हणायचे असते, दुःख असूनही दाखवायचे नसते। मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते। आपला स्वभाव नेहमी प्रामाणिक असावा, कारण आपली ओळख नावाने होत असली तरी आठवण ही आपल्या गोड स्वभावाने होत असते। देवाने तर पहिलेच सांगून ठेवले आहे, माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्यांना पीक कधीच कमी पडू दिले नसते। त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच कर्म आहे। नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात। जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी होऊन जातात। जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो। सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा, कारण क्षण खूप महत्त्वाचा आहे। चांगल्या लोकांचे एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात। किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते। म्हणून आनंदित राहा। पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही। पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसांचा संग्रह करा, पैशापेक्षा माणसांचे मोल हे अनमोल आहे। अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं, ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही। जगात येताना आपणाकडे देह असतो, नाव नाही। जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही। मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य। माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तू माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे। पद महत्त्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते। जीवनात हार कधी मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे। योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे मागे येऊ देत नाही। मातीला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो। जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो, जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो। प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहोत। देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा। या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय म्हणून पाहतील। मनातून येणाऱ्या आठवणी कोणीतरी समजणारं असावं, जीवनात सुखदुःखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं। हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते। हातावर हात आपटला तर टाळी वाजते, कुणाला हात दिला तर मदत होते। हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते। माणसानं कितीही स्वतःला कामात गुंतावून घेतलं तरी ज्याच्यावर त्यानं प्रेम केलंय त्याच्या आठवणीपासून तो कधीही सुटू शकत नाही। भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो, तोच खरा आत्मविश्वास। नातं जेव्हा एकमेकांच्या मनात रुजतं तेव्हा चित्रातली फुले सुद्धा बोलू लागतात आणि मनात असणाऱ्या भावना मग शब्दाविना पण जाणवू लागतात। आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं, आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं। आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो। ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात, आठवणीच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात। मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात त्यांच्याशीच मनाची खोल नाती जुळतात।